सत्तू सत्तू हे सत्तू 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 सत्यान ढोणे करा हितेश सत्तू आलाय बघ. लॉंग साईडला फटका चांगला आहे. बॉटम सुरेख वापर करत असताना प्लेस केलाय डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रात आपण पाहतो. स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना राज पाटील आपण तिकडे पाहिलं. चांगली फिल्डिंग चांगला संघ रियांश डोंबिवलीला आपण तिकडे पाहतोय. अगदी राहुल दादा चौधरी यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळताना आपण पाहतो. रियांश 11 जो की यंदाच्या अंगावर रबर बॉल क्रिकेटमध्ये जितू शेरांच्या नेतृत्वाखाली आणि या संघाला मॅनेज करत असताना आपण नेहमी पाहतोय. ठाण्याचा ढाण्या वाघ प्रमोद दादा बॉल मागे डिक्लेअर झोन मध्ये जात असताना 1 रन असेल. धावसंख्या पुढे चालली 1 ने. प्रगतीपथावर असताना सौरभ सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आहे. समोर डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज वंडरबार बदलापूर केडी करण धुळे. यॉक करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल तितक्या चांगला स्ट्रोक देखील समोर खेळला गेलाय. फार वेगाने फिल्डर तिकडे पोहोचतायत. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला कलेक्ट केलं उचलून फेकतील. तत्पूर्वी मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र धीरज मला सांगतात 3 धावा झालेल्या आहेत. अजिंक्य आणि करणला आपण पाहतोय सलामी बॅटर्स. चांगला बॉल इकडे देखील आपण पाहतोय. अपील तर केली आहे आणि हो फलंदाज देखील बाद आहे. अजिंक्यला मात्र मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन होत असताना अजिंक्यच्या स्वरूपात SS स्पोर्ट्स बदलापूर संघाला लागतोय पहिला धक्का. करण लहान आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. फ्रॉम कासगाव बदलापूर परिसरामध्ये ग्रामीण क्रिकेट दमदार नेहमी खेळलाय आणि आता करणची ही जोडी मात्र मैदानामध्ये कितपत धाबा बनवते ते देखील पाहायचं आहे. एका बाजूला करण धुळे दुसऱ्या बाजूला करण लहान आहे. एक जोवेलीचा आहे कासगावचा आणि गोलंदाजी माकवाती सौरभ मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. तोच इंटेंट अटॅकिंग इंटेंटनं गोलंदाजी नेहमी सौरभची आपल्याला पाहायला मिळते. बॅटची आहे बॉल अवेमध्ये जितू शेरा स्किट झाले पहिलेच
आणि त्यामुळे मात्र इकडे बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा सहज इथे मात्र पूर्ण केल्यासाठी तिसरीचा देखील प्रयत्न चालवलाय. ओव्हर थ्रो, या 4 धावा कदाचित असतील. आता ओव्हर थ्रो देखील झालाय, 4 धावा इकडे मिळत आहेत आणि धावसंख्या 4 ने पुढे. आता पहिल्या ओव्हरच्या अगदी आपण पाहतोय खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 8. पहिल्या ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना एस एस स्पोर्ट्स बदलापूरच्या धावा झाल्यात 8. गोलंदाजी मार्क वरती सुभाष पाटील यांचे सुपुत्र संचितला आपण पाहतोय. शिरडोन संघासाठी 25-26 वर्ष जवळपास क्रिकेट खेळलेले सुभाष पाटील आणि आता संचित पाटील आपण देखील पाहतोय. ग्रामीण क्रिकेट शिरडोन संघाकडून खेळतो आणि आता खुल्याकडे क्रिकेट चांगलं खेळत असताना रियांश 11 या संघामध्ये आपल्या नावाचा त्याने एक वेगळा स्थान बनवलं आहे, एक वेगळी दहशत त्याने बनवली आहे. करंदुळे सायकर एंडवर हे बॅटल चांगले आहे. एका बाजूला संचित पाटीलला आपण पाहतोय, व्हाईट बॉलचा इशारा. संचित आता मात्र थोडी दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. केडीच्या रेंजमध्ये बॉल येऊ देत नाहीये, कारण करंदुळेला आपण सातत्याने पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा देखील राहिला आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्याने देखील करून दाखवलाय. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न पहिला जरूर सफल राहिला होता, पण त्यानंतर बॅक टू बॅक सलगचा दुसरा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो संचितचा. संचितचं कौतुक करावं तिथे कमी, कारण अत्यंत अल्पावधीमध्ये त्याने देखील खुल्याकडे क्रिकेटमध्ये आपले स्थान बनवलंय. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करंदुळे नावाचा ब्रँड दाखवणारा हा सिक्सर. बॉल तयार. पुन्हा एकदा संचित, हा देखील चांगला बॉल यॉक केला गेलाय. प्रॉपर यॉकर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सेकंडचा केलाय कॉल. रन आउटची विकेट मिळेल नाही. बॅटर पॉपिंग क्रिसमस सेफली पोहोचलाय. वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 18 धावा आपण पाहतोय. 45+ टोटल देखील चांगले असू शकते मैदानावरती. मॅगी 11 ने सिद्ध करून दाखवलं. समोर ग्रामीणचे स्टारकास्ट असताना देखील या संघाला रोखलं गेलं. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि ते मात्र करण लहानेला मात्र मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट ही जरूर मिळते रियांश 11 डोंबिवली या संघाला. आणि ते दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्या झालेल्या धावफलकावरती आता 18 आणि विकेट इथे मात्र आतापर्यंत एस एस स्पोर्ट्स बदलापूरने गमावल्यात 2.
संचित पुन्हा यावेळी चांगला बॉल आपण पाहतो. आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. स्ट्रेट विकेट कीपर. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला गोलंदाजी अटॅक रियांश 11 संघाकडे देखील आहे. सूरज देखील एक चांगला विकल्प आहे. मॅन फ्रॉम केसर. त्यामुळे बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे पण हा फटका देखील तितकाच दर्जेदार आहे. दहशतनं लगवलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि शेवट गोड केला या षटकाचा षटकाराने. धावसंख्या झाला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24. मैदानामध्ये उतरले तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर सौरभ मॅन फ्रॉम काडी, ओव्हर नंबर 2 मध्ये संचित मॅन फ्रॉम शिरडोन आणि आता ओव्हर नंबर 3 रोहितला आपण पाहतोय मॅन फ्रॉम हेदुटने. समोर जोवेली बदलापूर स्टार खेळाडू सध्या केडी करण धुळेला आपण पाहतो. समोर एक्झिक्युटिव्हला फटका चांगला आहे. फिल्डर अगदी समोर प्रचंड वेगानं आले. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 25 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. अगदी आपण पाहिलं तर हा इथे रन मिळेल. बॅकअप दूर आहे. धावा मिळतील अतिरिक्त. ज्युनियर प्रेम भोईर उंबारली जरूर वेगाने तिकडे आलेत आणि आता या 2 धावा मात्र अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 27 धावा धावफलकावरती देखील लागतायत. फटका हा देखील चांगला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय बॅटिंग करतोय दशरथ देखील मैदानामध्ये. जबरदस्त शॉट अगदी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. जो की यापूर्वी देखील जो षटकार खेळला तो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅटमधून दर्जेदारच होता. आणि हा देखील तितकाच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. रोहित पाटील पुढचा बॉल. आज बॉल देखील येतोय त्यामुळे थोडं थांबवलं देखील जातोय रोहितला. धावसंख्या 6 ने. अगदी आपण पाहतो 33. आता मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं इझिली हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 6.
पुन्हा एकदा. दशरथ फार चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे आणि बिहाइंड विकेट. राज पाटील अगदी हुलकावणी देऊन चेंडू मागे निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एक रन तिकडे मिळते. धावसंख्या 40 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अत्यंत चांगली फलंदाजी दशरथने केली. जितकं कौतुक करावं तितकं कमी दशरथचं, कारण एक बॉल बाकी आहे. लॉक करण्याचा प्रयत्न. फटका हा देखील पुन्हा चांगला आहे. सौरभ तिकडे वेगाने आलाय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. थ्रो खराब आणि पुन्हा एक्स्ट्रा रन. पुन्हा एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. या 3 धावा असतील आणि ओव्हरची देखील इथे समाप्ती होती आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 43. सूरज येतो गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम घेसर. फिरकीपट्टू गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो समोर करण धुळे. गोलंदाजी विकल्प भरपूर आहेत 83 रन डोंबिवलीकडे. ड्राईव्ह केला गेलाय अलॉंग दी कार्पेट. फटका चांगला आहे. डीप मध्ये आपण पाहतो आधी आहेत आणि 2 रन इथे मात्र सहज मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे चालली. आता टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो 45-45. हवेमध्ये बॉल. भरपूर वेळ राहिलाय. लांबी देखील भरपूर मिळाली आहे. 6 धावा मिळतील का जरूर प्रश्न होता, पण लांबी इतकी मिळाली की 6 धावा तिकडे प्राप्त होतील. आणखीन एक सलगचा दुसरा वार. वन डे बॉय बदलापूर म्हणून नेहमी ओळख राहिली आहे करण धुळेची. आणि आता करण धुळेचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. केडी ऑन फायर. 6 पुन्हा एकदा आक्रमण. हा बॉल देखील गॅप मध्ये निघालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार येतो आणि 4 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता मात्र आपण पाहिली तर 61. ए म्या हा देखील फटका जबरदस्त. पण तिकडे जितू शेलार वेगानं पोहोचलेत. सुंदर गेल टिपत असताना जितू शेलारला आपण पाहिलं. करण धुळेची विकेट.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहतो डीपमध्ये फिल्डर आहेत. ओव्हरची देखील इथे मात्र आपण पाहतो दरम्यान समाप्ती होत असताना डाव पहिला संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 62 आणि 63 धावांचा टार्गेट असेल. 63 टार्गेट असेल इथून 24 चेंडू 63 धावांचं.
चला मॅच होते सुरुवात. ओपनर बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सौरभ आणि दुसऱ्या बाजूने बॅटर आपण पाहतोय निनाद रसाळला. पहिलाच बॉल हवेमध्ये भरपूर वेळ आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठ्या टार्गेटला चेस करण्यासाठी मोठी सुरुवात गरजेची होती आणि ती सौरभ करून देखील दाखवतायत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. 6 धावाने सुरुवात होते या डावाची. षटकार आलाय. हेमंत थोडं बाजूला व्हा आपण प्लीज, मध्ये येऊ नका. नाहीतर ग्रामीण संघामध्ये पुन्हा कधी प्रवेश मिळणार नाही. चला गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर. येस, तेजसने अगदी योग्य उल्लेख केला. तेजस भोईर मानेरे मला वाटतं ते सांगतायत. यावेळेस फटका हा देखील दर्जेदार. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. कडक बॅटिंग, सुंदर सुरुवात. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा आता मात्र हवा तसा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. गौरी पाड्याला जो डाय मारून झेल टिपला होता तिथे व्हायरल झाला हेमंत गायकवाड आणि अगदी आपण पाहिलं तर मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेले आहेत त्याला. चांगला फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. फिल्डर आहेत. ओ थोडी मिसफील्ड. सेकंडचा कॉल आणि धावलत वेगारे 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग. 2 धावांवर धावसंख्या पडत एवढं 14 धावा धावपटलावर आपण पाहत आहोत. ही सुरुवात अत्यंत महत्वाची होती धीरज. युग 11 या नावाने संघ आपण खुल्या गटात नेहमी पाहतो. सागर गायकवाड त्या संघाला पुरस्कृत करत असं युग गायकवाड देखील आलेले आहेत. मला वाटतं लेफ्टी बॅटर येते. एमसीसीचा उगवता सितारा फ्युचर आहे तिसगावचं. आडवपटन ऑन साइडला मैदानाच्या बाहेर. सौरभ मात्र आक्रमण करतोय. तिसरा षटकार. धावसंख्या तब्बल धावफलकावरती या षटकाराच्या मदतीनं 20. स्टील 1 टू गो. 1 चेंडू शिल्लक. 20 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जात आहेत. समोर उडवलाय. यावेळेस मिस्टामिंग बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. दशरा देण्याचा प्रयत्न करतील. कोणती चूक नाहीये. विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20ला 1. रियाश 11 डोंबिवली. करण लहान येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरनंतर 20 आहेत. अगदी आपण पाहिलं तर पाठलाग करायचा 63चा. 43 धावांची धीरज अजूनही गरज आहे. 18 बॉल 43 धावांचं समीकरण या मॅच मध्ये.
किरण पुन्हा एकदा, करण लहाने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. निनाद रसाळ आहे दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. जितू शेलारला देखील बॅटिंग लाईन देखील जबरदस्त. रियान शिलन डोंबिवलीकडे तितका चांगला बॉलिंग अटॅक देखील बदलापूरकडे जरूर असणार आहे. एस एस स्पोर्ट्स बदलापूरला आपण तिकडे पाहतोय. एस एस स्पोर्ट्स म्हटलं तर तेजस ठाकरे उर्फ टँगो, पण इथे मात्र क्लीन बोल्ड. निनाद रसाळला परत प्रवास करावा लागतोय. स्वामी स्पोर्ट्स बदलापूरला आपण पाहतोय. अर्थातच प्रशांतला आपण पाहतोय. नवीन बॅटर आदी, मॅन फ्रॉम दहीसर, सगळे यंगस्टर आपण पाहतोय रियांश 11 डोंबिवली या संघामध्ये. आणि अनुभव जितू शेलारकडे देखील आहे. यंगस्टरला जेव्हा अनुभवाची साथ मिळते तेव्हा चांगलं प्रदर्शन नेहमी संघ करताना आपण पाहतो. करण लहाने यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न आधीचा देखील आपण पाहतोय. फटका सुंदर आहे. एक रन कंप्लीट केले. सेकंडचा कॉल नाही. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली सौरभने, पण ती सुरुवात आता टिकवता यायला हवी पुढे. आता जितू शेलार आलाय. जितू शेलारला आपण पाहतो. 2 कार त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. हिंदुहृदय सम्राट बदलापूरच्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर मकर संक्रांत चषक ग्रामीणचा वर्ल्ड कप त्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या नावावरती कार राहिलेली आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमी षटकाराने सुरुवात करणे ही त्याची ओळख राहिली आहे आणि खोल्याकडे क्रिकेट देखील दर्जेदार तो नेहमी खेळतो. नावसंख्या आपण पाहतो 2 ने आता पुढे 23 14 बॉल 40 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हे 2 बॉल अत्यंत महत्वाचे. या 2 बॉल मध्ये कुठे ना कुठे 2 मोठे फटके फार महत्वाचे असतील, मॅचला कलाटणी देणारे असतील. जितू शेलार स्ट्रायकर एंडवर. करणचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खाली राहिलाय. स्ट्रेटजी विकेट कीपर. इट्स अ डॉट. कोणती धाव नाहीये. यावेळेस बॉडी लाईनवर हिट होणारा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करण लहानेची आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी केली करण लहानेने या ओव्हरमध्ये. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करताना करण लहानेची दमदार गोलंदाजी. 2 ओव्हर नंतर 23 धावा दाफलकावरती. 23 12 बॉल 40.
षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. प्रथमेश केवणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहोत. आधीसाठी हा बॉल ड्राईव्ह केला, पुन्हा अलॉंग द कार्पेट बॉल मागे. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे 24. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. आता पूर्णपणे या मॅच वरती कंट्रोल बनवलंय SS स्पोर्ट्स बदलापूर या संघानं. व्हाईट बॉलचा इशारा सत्यवान ढोरे सरांचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 24. ऑन साइडला लेट पण थेट जितू शेला ट्रेडमार्क शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. धावा झालेल्या 63चा पाठलाग करायचा आहे. एक क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळाला आता. बेडेकर 9 बॉल 33. चा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 31 जवळ धावफलकरती लागलेल्या आहेत. डॉट येतोय. 8 बॉल 32 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. 8 बॉल 32. षटकार गरजेचा आहे आणि जितू शेलारनं आक्रमण केलेलं आहे. बिग हिट. यावेळेस देखील राहिला आणि 2 मिळाल्या. धावसंख्या किती मिळतील ते देखील पाहायचं. आधीला वेगाने धावावं लागेल. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत. 6 बॉल 22 ची गरज आहे. 6 बॉल 22 चं समीकरण आलंय मॅच मध्ये आता. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. 6 बॉल 22 करायच्या त्या मॅच मध्ये.
चॉईस बॉल नाहीये, तिकडे जो आहे त्याच्यामध्ये खेळावं लागेल. सागरदा चला, येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी इथे मात्र आपण पाहिलं तर 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये रियांश 11 डोंबिवली संघाला. दुसऱ्या बाजून त्यावर डिफेंड देखील करायच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उमेश येतोय. उमेशचा चांगला बॉल पहिलाच आपण पाहतोय. आधीला मात्र शांत ठेवले गेले. 1 रन फक्त तिकडे मिळते. 21 धावांची अजूनही गरज आहे. 5 बॉल 21. मॅच कठीण आहे पण अशक्य नाहीये. सर्व काही होऊ शक्य. फक्त इथून मात्र आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये जितू शेलारला लक्षात ठेवायचं की करायचं ते एक मात्र आक्रमण. पाच बॉल 21 धावांचं समीकरण आहे. टप्पा मागे ठेवलाय, फसवलं गेलंय, उंच भरपूर आहे आणि क्षेत्ररक्षकाकडे मात्र कोणती चूक करणार नाहीये. सुंदर झेल मात्र आपण पाहतोय तिकडे. प्रशांत लांब तिकडे पाहतोय. अप्रतिम झेल टिपत असताना 40हून अधिक वयवर्ष आहे. फिटनेस जबरदस्त आहे. चांगलं क्रिकेट सातत्यपूर्वक तो देखील खेळतोय पण मात्र विकेट गमावली गेली आहे. चार चेंडू आणि विजयासाठी मात्र अजूनही 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये दाखल झाले रोहित पाटील. भरपूर मागे टप्पा ठेवला गेलाय. रोहितने शॉर्ट ऑफर जरूर केला. 1 रन कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा तिकडे मात्र मिळतील. एक्का दुक्का सिंगल डबलनं फारसा काही इम्पॅक्ट पडणार नाही या मॅच वरती. त्यामुळे 2 धावांनी धावसंख्या देखील पुढे आल्या. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असलेल्या मॅच मध्ये 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 19 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 3 सिक्सर जरी आले तरी देखील हा सामना SS स्पोर्ट्स बदलापूरच्या बाजूने झुकेल. डॉट बॉल आलाय. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी पूर्ण होतील. औपचारिकता फक्त शिल्लक आहेत आता. शेवटचा बॉल आणि इथून लगेचच पुढील मॅचचा टॉस देखील केला जाईल. 3 षटकाचा सामना पुढील आपल्याला पाहायला मिळणार. चला, औपचारिकता पूर्ण झाली. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकला SS स्पोर्ट्स बदलापूर या संघाने. वेल प्लेड टीम बदलापूर. अभिनंदन आणि हार्ड लक. रियांश 11 डोंबिवलीला आपण म्हणूया. चला, टॉससाठी लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस देखील केला जाईल लगेच. मॅगी 11 आणि SS स्पोर्ट्स बदलापूर